नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे मंजिरीने स्वतःला संपवलेलं असतं. रायाचा शब्द पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःचा जीवसुद्धा दिलेला असतो. तेव्हा राया प्रेक्षकांनो खूप जास्त रडत असतो. तो म्हणत असतो, मिस फायर अगं डोळे उघड ना. मिस फायर तुला काही होऊ शकत नाही, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत असं राया म्हणत असतो. जयला तर काय इथे आनंदच झालेला असतो. तेव्हा राया म्हणत असतो की हे डिफिकल्ट, अरे जा लवकर इथे ॲम्ब्युलन्सला बोलावून ये. अरे लवकरात लवकर मिस फायरला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. तेव्हा इथे डिफिकल्ट म्हणत असतो की राया दादा, अरे आता काय डॉक्टरकडे न्यायचं, आता तुझी मिस फायर जिवंत नाही आहे, ती हे जग सोडून निघून गेले. तेव्हा इथे राया म्हणतो, हे डिफिकल्ट काय बोललास तू. आणि तो इथे आता डिफिकल्टला धक्का देतो आणि त्याला बाजूला करतो आणि म्हणत असतो की माझ्या फायरला काही होणार नाही आहे. मिस फायर मला सोडून कधीही जाऊ शकत नाही, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. अगं ए मिस फायर डोळे उघड ना, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. असं इकडे आता राया म्हणत असतो आणि रडत असतो. शशिकलाला तर आनंदच होतो. शशिकला इथे जयला आता खाणाखुणा करून सांगत असते की आता मी फोन करून सांगितले हिच्या आई वडिलांना, ते सुद्धा आता इथे येतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जय हा लगेच जातो आणि आपल्या पोलिसांना बोलावून घेऊन येतो. पोलिसांची टीम तिथे मुद्दामून घेऊन येतो, कारण त्याला माहिती असतं की इथे राया आता रडत बसलाय. मंजिरी तर निघून गेली आहे, त्याच्यामुळे आता सगळा आरोप रायावरती टाकायचं आणि मोकळं व्हायचं असं इकडे आता जयने ठरवलेलं असतं. त्याचमुळे इथे आता पोलीससुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा इथे कदम लोकांची विचारपूस करत असतात की नक्की इथे घडलं तरी काय. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणत असतो की बघा बघा सर बघा, इथे ह्या मंजिरीची अवस्था बघा. मंजिरी आता जिवंत नाही आहे आणि हे सगळं ह्या रायामुळे झालेलं आहे. तर इथे रायानेच मंजिरीला संपवलेलं आहे. या रायामुळे मंजिरीने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे असं इकडे जय घोरपडे म्हणतो आणि सगळा ब्लेम इथे रायावरती टाकतो. तेव्हा इथे आता रायाला म्हणत असतात की चल आता लवकरात लवकर डेड बॉडी आमच्या ताब्यात दे, कारण का पोस्टमॉर्टमला आता डेड बॉडी जाणार आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, काय डेड बॉडी, माझ्या मिस फायरला काहीही झालेलं नाही आहे, कळलं का रे ये जय घोरपड्या. तिला डेड बॉडी म्हणतोस का. मिस फायर जिवंत आहे, माझ्या मिस फायरला काही होणार नाही आहे, तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. तेव्हा इथे राया म्हणत असतो की माझ्या मिस फायरला कुठेही घेऊन जायचं नाही आहे, पोस्टमॉर्टमला तर अजिबात नाही. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टरसुद्धा त्याला समजावत असतात. जय म्हणतो, अरे त्याला बाजूला करा रे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो, पण आता तुम्ही सरकारी कामामध्ये असा अडथळा निर्माण नाही करू शकत. आम्हाला मंजिरीला घेऊन जावंच लागेल, कारण इथे डेड बॉडी आहे, ती आम्हाला पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल. तेव्हा इकडे मंजिरीला आता उचलून इकडे ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतात. तेव्हा इथे राया खूपच जास्त रडायला लागतो. त्यानंतर इथे शशिकलाच्या डोळ्यामध्ये एक अश्रू नसतो, ती तर उलट तिच्या मरणाचीच वाट बघत असते. त्यानंतर इथे ईशा मात्र रडत असते. ती म्हणत असते की मंजिरी आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तिला रडताना बघून शशिकलाला राग येत असतो. त्यानंतर इथे जय घोरपडे म्हणतो की सर, मी जरा आतमध्ये जातोय, कारण मला थोडा पंचनामा करायचा आहे. त्यानंतर इथे आता जय घोरपडे हा ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन आता मंजिरीबरोबर बसतो. त्यावेळेला जे काही आता तिथे ब्रदर वगैरे बसलेले असतात, वॉर्डबॉय बसलेले असतात, त्यांना इथे जय घोरपडे म्हणतो की चला जरा बाहेर या बरं, मला थोडा पंचनामा करायचा आहे. त्यानंतर इथे जय घोरपडे आतमध्ये येऊन बसतो आणि म्हणत असतो, काय मंजिरी, गेलीस ना आता देवाघरी, काय गरज होती तुला हे सगळं करायची, सांग बरं. कशाला त्या रायाला वाचवायला गेलीस आणि रायाचा शब्द तू पूर्ण केलास, स्वतःचा जीव आता हातातून घालून बसलीस ना. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणत असतो की मंजिरी मंजिरी, नाही त्या रायाची झालीस, नाही तू माझी झालीस. अगं मला खरंच तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं. मी काय तुला लगेच मारणार होतो का. मी तुला लगेच मारलं नसतं. अगं राहिली असतीस थोडी, लग्न केलं असतं, मज्जा केली असती ना. पण नाही, तुला खरं सांगू का की मी तुला का मारायचा प्लॅन केला होता, कारण का त्या रायाबरोबर तू असायचीस ना, ते मला बघवायचं नाही, म्हणून मला खूप राग यायचा. तुला इतके वेळा समजावलं, पण तू काही माझं ऐकलं नाहीस. त्याच्यामुळे आता मला काहीतरी करायचंच होतं. तेव्हा मी प्लॅन केला की तुला आता संपवायचं, कारण तू रायाचा विचार मनातून काढायलाच तयार नव्हतीस. बघ ना,
तुझी काहीही चुकी नव्हती. अगं जिवंत होतीस तेव्हा कधी अंगाला तुझ्या हातसुद्धा लावू दिला नाहीस. काय हे केलंस तू? आता तू मेलीस. तुझ्याशी लग्न तरी केलं असतं. आता मला दुसरी मुलगी शोधावी लागेल. आता ती मुलगी शोधावी लागेल, मग तिच्याबरोबर लग्न करावं लागेल. तेव्हा इकडे आता राया म्हणतो की तुझी काही चुकी नव्हती. मला त्या रायाला फसवायचं होतं. म्हणून मी तुला फसवलं होतं. कारण राया मग इथे त्याचा शब्द पाळेल आणि तो स्वतःला संपवेल. म्हणून मी सगळा हा घाट घातला होता. पण तू नेहमीप्रमाणे आलीस आणि रायाला वाचवलंस. आता माझा प्लॅन तुझ्यामुळे फ्लॉप झाला. पण जाऊ दे ना, तू तरी या जगातून गेलीस. आता रायाला तुझ्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकतो आणि आयुष्यभर सडवतो. हो की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जेव्हा जय म्हणतो की तू तर काही केलं नव्हतंस गं, तुझी काही चुकी नव्हती. उलट तुला या सगळ्या प्लॅनमध्ये आहे ना मी मुद्दामून फसवलं होतं. तेव्हा इकडे आता मंजिरी डोळे उघडते आणि लगेचच जय घोरपडेकडे बघायला लागते. जय घोरपडे म्हणत असतो, मंजिरी, अगं तू जिवंत कशी? तू तर मेली होतीस ना? तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हो, मी मेले होते का? तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणते, काय झालं जय? आश्चर्य वाटतं का तुला की मी जिवंत कशी? असा धक्का बसला तुला? तेव्हा इकडे जय म्हणत असतो, अगं पण आता काय फायदा तू जिवंत असल्याचा? कारण का बाहेर मी खोटे पुरावे सादर केले आणि त्यांना सांगितलं की या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. मी खोटे पुरावे सादर केले आणि तुझा आता जगून तरी काय फायदा? तेव्हा मंजिरी म्हणते, जय, अरे तू आता काही करू शकत नाही आहेस, कळलं का तुला? आणि हे बघ, तू जसं प्लॅनिंग प्लॉटिंग केलंस ना, प्लॅनिंग प्लॉटिंग काय फक्त तुलाच करता येतं? आम्हाला सुद्धा प्लॅन करता येतातच की. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की जय, आता तू जे काही बोललास ना, ते सगळं आता बाहेर लोकांना कळलंय. कळलं ना तुला? मी सुद्धा हे मेल्याचं नाटकच केलं होतं. कारण तुझ्या तोंडून आम्हाला खरं वधवून घ्यायचं होतं ना म्हणून. तेव्हा आम्ही सुद्धा हे केलेलं प्लॅनिंगच होतं असं मंजिरी म्हणते. तेव्हा ती आपल्या कानाच्या मागे इकडे आता छोटासा माईक लावलेला असतो. तो आता इकडे जयला दाखवते. तेव्हा इथे जयला राग येतो. जय म्हणत असतो, अरे हे लोक पण ना, हे सुद्धा हलक्या कानाचे असतात, कळते का तुला? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, आणि त्याच लोकांनी आता तुझं सगळं बोलणं ऐकलंय, कळलं? तेव्हा प्रेक्षकांनो, शशिकलाला खूप राग आलेला असतो. कारण इथे जय घोरपडेने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते. त्याचं सत्य आता सगळ्यांना कळलेलं असतं. आणि त्यामुळे इथे राया म्हणतो की बघितलंस का? बघितलंस ना? अरे तू कितीही इथे सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा सत्य लपून राहत नाही. तुला काय वाटलं मिस फायर खरोखर हे जग सोडून निघून गेली आहे का? तुझ्या पापाचा घडा भरलाय आता जय घोरपड्या. चल बाहेर ये. आणि त्याची कॉलर पकडून इथे राया त्याला आता खेचतच बाहेर काढतो. तिथे आता जिजी आलेली असते. शशिकलाने जिजीला सांगितलेले असतं की मंजिरी जिवंत नाही आहे, मंजिरी हे जग सोडून निघून गेली. तेव्हा इकडे जिजी आता रडतच त्या ठिकाणी आलेली असते. आणि मंजिरीला जिवंत बघून इथे आता जिजीच्या जीवात जीव येतो. आणि मग मंजिरी येते आणि आपल्या जिजीला मिठी मारून रडायला लागते. तेव्हा इथे मंजिरी जिवंत आहे हे बघितल्यानंतर नाना आणि जिजींना खूपच जास्त आनंद होतो प्रेक्षकांनो. त्यानंतर इकडे आता शशिकला तर तोंडावरतीच पडलेली असते. जय घोरपडेने खूप छान प्लॅनिंग केलं होतं की एकदा का इथे आता मंजिरी किंवा राया या दोघांनी एकमेकांमधील एकाला तरी संपवलं तरीसुद्धा मात्र दुसरा कुणीतरी जेलमध्ये तरी जाईल, नाहीतर आयुष्यभर इथे दुःखात तरी राहील. पण इथे रायाच्या मनासारखं काही झालेलं नसतं. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, काय घोरपड्या, अरे बोललो होतो ना तुला, गुढीपाडव्याच्या दिवशी तुझ्या तोंडून सत्य वधवून घेईन म्हणून. बघितलंस ना, आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आज सत्य काय आहे ते आता स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगितलंस. तेव्हा इकडे राया म्हणतो, आता बोल ना, काय बोलायचं आहे ते. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की जय, अरे बोल आता. आता का तुझी बोलती बंद झाली? मगाशी तर खूपच मोठमोठ्या गोष्टी करत होतास ना, मोठमोठ्या बाता करत होतास. मग आता काय झालं? आता तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय जय. अरे हा जो काही चांगुलपणाचा मुखवटा घेऊन तोंडावरती फिरत असतोस ना, तो सुद्धा आता टराटरा फाडलाय. त्याच्यामुळे आता गप्प बसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आता तुला सत्य काय आहे ते सांगावंच लागणार आहे, कळलं ना? अरे शेवटीला सत्य हे लोकांना कळतंच, उशिरा का होईना, पण आज सगळ्यांना कळलंय की तू किती मोठा खोटारडा आहेस ते.
तू कशा पद्धतीने मुलींना फसवलंस, कशा पद्धतीने तू त्यांना त्रास देतोस, हे आज सगळ्यांना कळलेलं आहे. तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे. त्याच्यामुळे आता तू जे काही गुन्हे केलेस ना, ते आत्ताच्या आता सगळ्यांच्या समोर बोलून टाक. तेव्हा इथे राया म्हणत असतो की घोरपड्या, मिस फायरला इथे फसवायला निघाला होतास ना, बघितलंस, आज सत्य सगळ्यांना कळलेलं आहे. तेव्हा इकडे आता गावकरी म्हणत असतात, बरोबर बोलतेस तू मंजिरी, अगं हा वर्दीतला एक नंबरचा चोर आहे, चोर. अगं माणसांना हा त्रास देतो, त्यांची मदत करायची सोडून त्यांचीच इथे पिळवणूक करतो. अगं हा खरा कसा आहे ते आम्हाला माहिती नाही का? पण आता असे पुरावे सादर करण्यात आले होते की ज्याच्यावरून आम्हाला हे खरंच वाटत होतं की हा जे काही बोलतोय ते खरं आणि तुम्ही सगळेजण खोटे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की आताच्या आता याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायलाच हवी, कारण आतापर्यंत याने फक्त काही मला एकटीला नाही, माझ्यासारख्या कित्येक मुलींना याने त्रास दिलेला आहे, त्यांचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. तेव्हा इकडे गावकरी म्हणतात, नाहीतर काय, या अशा माणसाला ना आता बाहेर फिरू द्यायला नको, याच्या वर्दीसुद्धा याच्या अंगावरती राहिली नाही पाहिजे, कारण हा कधीच लोकांच्या कल्याणाचा विचार करत नाही, उलट त्यांना कसा त्रास देता येईल, त्यांच्याकडून कसे पैसे उकळले जातील, तसा याच्या मनामध्ये विचार येत असतो. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, काय मग घोरपड्या, आता याच्यावरती काय बोलायचं आहे तुला? अजून लोकांच्या फसवणुकी करणं बाकी आहे का? तेव्हा इथे जिजी येते आणि आता जय घोरपडेच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इकडे गावकऱ्यांना सुद्धा असंच वाटत असतं की ह्या जयला आता खूप जास्त मारावं, कारण त्याने फक्त गावकऱ्यांनाच नाही तर इथे पंचायतला सुद्धा आपल्या धाकामध्ये ठेवलेलं असतं. जिजी त्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते की जय, अरे किती नीचपणा करशील, किती पातळी सोडून मागशील. इथे माझ्या मुलीला तू आधीसुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाच होतास आणि आता तर काय, आता तू तिचा जीव घ्यायला खरोखरच निघालास. तेव्हा मारता आलं नाही म्हणून आता मारायला निघालास का? आणि हे सगळं आहे ना, हा जी थोबाडीत मारले ना तुझी, ती त्याच्यासाठी, मुलींना आत्तापर्यंत जो काही त्रास देत आलायस ना, त्यासाठी तुझ्या ही थोबाडीत मी दिलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राया म्हणत असतो की घोरपड्या, अरे बोललो होतो ना तुला की विजयाची गुढी आम्ही उभारणारच, आणि इथे मिस फायरच्या विजयाची गुढी आम्ही सगळेजण मिळून इथे उभारू. पण तुझं काय रे आता, तुझं काय? तेव्हा मंजिरी येते. मंजिरी आता त्या जयच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की जय, अरे मला माहिती आहे तुझी वाईट नजर पहिलीपासूनच माझ्यावरती होती आणि माझ्यासारख्या कित्येक मुलींवरती तुझी ही नजर होती. तेव्हा इथे आता मंजिरीसुद्धा जयच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते, मगाशी जे काही बोललास ना, ते घाणेरडे शब्द तुझ्या तोंडातून काढलेस ना, हे त्याच्यासाठी, आणि ती आता चांगलीच इथे आता जयच्या थोबाडीत देते. तेव्हा राया त्याचा हात पकडतो. राया हात पकडतो आणि म्हणतो की ए घोरपड्या, हिम्मत करायची नाही आहे, पुन्हा अजिबात हिम्मत करायची नाही मिस फायरवरती हात उगारायची. तुला काय वाटलं रे, तू इथे आमचा प्लॅन फसवशील, बरोबर की नाही? आम्हाला आमच्या प्लॅनमध्ये फसवलंस म्हणून तुला खूप आनंद झाला होता ना, नाही का? तेव्हा इकडे आता तुला असं वाटत असेल की आम्हाला हे सगळं कसं कळलं, हे प्लॅनिंग आम्ही कधी केलं, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की हे बघा, तुम्ही सगळेजण फसवताय मला, खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा इकडे राया म्हणतो, अरे लाज वाटू दे रे तुला, असं बोलताना सुद्धा तुला लाज वाटू दे, आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता राया म्हणतो की या, तुझ्या एका कानाखाली देऊन तुला काही फरक पडणार नाही आहे, तुला खूप कानाखाली आता खायचे आहेत. तेव्हा ये इकडे जिजी, या. जिजी थोबाडीत देतात. मिस फायर ये, मंजिरी थोबाडीत देते. ये ग इथे ईशा ये, ईशा येते, ती थोबाडीत देते. नाना या, नाना थोबाडीत देतात. आणि राया इथे शशिकलाला सुद्धा बोलवतो, पण शशिकला मात्र काही येत नाही, कारण शशिकलाचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेव्हा शशिकला तिथे काही येत नाही. इकडे आता नाना, जिजी, मंजिरी, त्याचबरोबर ईशा, राया सगळेजण त्याला मार मार मारतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते की जय, तुला वाटत असेल की तुझ्या या प्लॅनबद्दल आम्हाला कसं कळलं? तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की इथे काकूने तुला येऊन सगळं काही सांगितलं आहे, हे आम्हाला माहिती होतं. आम्ही तिघंजणं प्लॅनिंग करतोय आणि काकू ते ऐकते, हे आम्हाला कळलं होतं, आणि ती तुला फोन करून सांगणार हे आम्हाला माहिती होतं. तू हे सगळं ऐकावं म्हणूनच आम्ही जोरजोरात बोलत होतो. आणि तू तेच केलंस, तू जयला फोन करून सांगितलंस, ते ईशाने सांगितलं आम्हाला.
ईशानं ते ऐकलं होतं. ईशाने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही आमच्या प्लॅनमध्ये चेंज केला आणि या प्लॅननंतर तुझ्या डोक्यात काय काय शिजणार आहे ना, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला की तू कशा पद्धतीने आमच्या प्लॅनचा आता उपयोग करू शकतोस आम्हाला फसवण्यासाठी. आणि तसंच सगळं घडत गेलं. तुला असं वाटत होतं की सगळं तुझ्या प्लॅननुसार घडतंय, पण नाही, हे सगळं आमच्या प्लॅननुसारच घडत होतं. आणि इथे प्रेक्षकांनो मंजिरी म्हणते की ज्या वेळेला आम्हाला कळलं की हे सगळं तू नाटक करतोयस, त्यावेळेला आम्हीसुद्धा आमच्या नाटकाला सुरुवात केली आणि हे सगळं नाटकच होतं. आता जे काही घडलं ना, तो सगळा आमच्या प्लॅनचा भाग होता. तेव्हा इकडे राया आता म्हणतो की चला, आता एवढे कानाखाली खाल्ले, तुझं पोट भरलं नसेल. आणि इथे आता रायासुद्धा जयला बेदम मारतो, हवं तेवढं मारतो. अगदी मंजिरी आणि जिजीच्या पायाजवळ त्याला इथे लोटांगण घालायला लावतो. त्यानंतर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की राया, तू कायदा हातात घेऊ शकत नाही, तू याला शिक्षा देऊ नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही या जयला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळवून देऊ. तेव्हा तू कायदा हातात घेऊ नकोस. आणि जय, तू आता जे काही केलेस ना, यासाठी तुला तर शिक्षा मिळणारच. तुला मी इथे एका आठवड्यासाठी आता सस्पेंड तर करतोय. तुला सस्पेंड केल्यानंतर तुझी सखोल चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जे काही पुरावे मिळतील त्याच्यावरून जर हे सिद्ध झालं की तू खरोखर गुन्हेगार आहेस, तू खरोखर हे सगळं केलंयस, जर तू गुन्हेगार ठरलास तर तुला कायमचं सस्पेंड केलं जाईल आणि तुला इथे जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल, असं इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि जय घोरपडेला तिथून घेऊन जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जयला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. शशिकलाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, ती जोरात तोंडावरती पडलेली असते. आणि त्याचबरोबर इथे रायाने मंजिरीला अख्ख्या गावकऱ्यांसमोर गुढीपाडव्याच्या दिवशी निर्दोष सिद्धसुद्धा केलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता विजयाची गुढी ठरल्याप्रमाणे उभारली जाणार असते. तेव्हा इकडे आता जिजींच्या घरी इथे आता गुढीपाडवा साजरा केला जात असतो. विजयाची गुढी आता उभारली जाते. जिजी स्वतः आता गुढीपाडवा साजरा करते, आरती वगैरे करते. सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. इथे आता मंजिरी निर्दोष सिद्ध झालेली असते आणि रायाचा दिलेला शब्दसुद्धा पूर्ण झालेला असतो. आणि इथे आता राया म्हणालेला असतो की इथे आता रावणाचा वध झालेला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर इकडे रावण म्हणजे जय घोरपडेला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि त्याचबरोबर इथे विजयाची गुढी ही उभारलेली असते, असं आता राया म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता जय घोरपडे पोलीस स्टेशनमध्ये जातो, डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेव्हा कदम म्हणतो की सर, तुम्ही आता एक काम करा. तेव्हा तो म्हणतो, बोल रे, काय करायचं बोल. तेव्हा इकडे कदम म्हणतो की सरांनी सांगितलंय तुमची वर्दी, तुमची बंदूक, हे सगळं काही तुम्हाला आता इथे ठेवायचं आहे, ते आता तुमच्याकडे राहणार नाही. त्यानंतर इथे जय घोरपडे म्हणतो, काय रे, आता तू मला शिकवशील मला काय करायचं आणि काय नाही. तेव्हा कदम म्हणतो, सर हे मी सांगत नाही आहे, मोठ्या सरांनी मला आदेश दिलेत तसे की तुमच्याकडून ते सगळं घ्यायचं आहे म्हणून, मग मी तरी काय करणार. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो की मंजिरी राया, मी तुम्हाला सोडणार नाही आहे, हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, तुम्हाला मी अजिबात नाही सोडणार, या सगळ्याचा मी बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इकडे जय जातो, आपली वर्दी, बुलेट वगैरे सगळं काही घेऊन येतो आणि तिथे आता ठेवून देतो. तेव्हा इकडे आता जयच्या मनामध्ये फक्त एकच राहिलेलं असतं, त्याच्या थोबाडीत जे काही इथे मंजिरी, ईशा, नाना, जीजी, राया यांनी जे काही मारलेलं असतं ते सगळं त्याला आठवतं. आणि इथे जय घोरपडे म्हणत असतो की आता मी कुणालाही सोडणार नाही आहे, सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा इकडे हवालदार म्हणत असतात, पण ऐकलत का कदम, अहो इथे रायाने दिलेला सबूत तर पूर्ण केला ना. इथे आता गुढीपाडव्याच्या दिवशी रायाने मंजिरीला निर्दोष सिद्ध केलं आणि विजयाची गुढीसुद्धा उभारली, म्हणजे त्याने दिलेला सबूत त्याने पूर्ण केला आहे. तेव्हा इकडे आता जय घोरपडे म्हणत असतो, जास्त कौतुक चाललंय का रायाचं, जास्त कौतुक चाललंय. त्या रायाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा जोवर देत नाही ना, तोवर हा जय घोरपडे काही शांत बसणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. प्रेक्षकांनो, इथे जय घोरपडेने आता निक्कीला फोन केलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, निक्की अगं काम होतं गं तुझ्याकडे. तेव्हा निक्की म्हणते, अरे बोल ना. या निक्कीसाठी प्रत्येक काम म्हणजे डाव्या हाताचा मळ.
तेव्हा इकडे आता जय घोरपडेने त्याला काय तिला काम सांगितलेलं असतं काय माहिती. इकडे आता मंजिरी तिचं काम करत असते. ती आता रस्त्याच्या मधून तिची ऑर्डर घेऊन जात असते, बॉक्स घेऊन जात असते. तेवढ्यातच तिथे आता निक्कीची गाडी येते आणि निक्की इथे आता मंजिरीला धक्का देते. मंजिरीला धक्का दिल्यानंतर तिच्या हातामध्ये जो काही बॉक्स असतो प्रेक्षकांनो, तो आता बाजूला जाऊन पडलेला असतो आणि हे सगळं निक्कीने मुद्दामून केलेलं असतं. कारण मंजिरी आता रस्त्यामध्ये उभी आहे, बॉक्स घेऊन चालले हे निक्की बघते, पण तरीसुद्धा इथे तिला दुखापत करण्यासाठी जयने दिलेला शब्द आता पूर्ण करण्यासाठी इकडे निक्की मुद्दामून मंजिरीला त्रास देते आणि तिच्या हातातले बॉक्स इथे पडण्यासाठी, तिचं नुकसान होण्यासाठी निक्की इथे प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे इथे प्रेक्षकांनो मंजिरीचं आता खूपच जास्त नुकसान हे झालेलं असतं.